आत्ताच दुर्वाच्या शाळेतनं आम्ही आलेलो आहे. त्या शाळेत आले होतो. त्या न्यू स्कूल आहे, त्या न्यू युनिफॉर्म भेटणार होता. मग तो कलेक्ट करायला आलो होतो दोघीजणी. मग आता घेतलेला आहे युनिफॉर्म आणि आता मंडेपासून तिची स्कूल चालू होणार आहे. त्यामुळे म्हटलं संडेला हां पप्पा येणार आहेत. मग त्यामुळे म्हटलं चला युनिफॉर्म घेऊन यावं शाळेतनं. अर्धे भेटले होते, अर्धे बाकी होते. मग आता ते पूर्ण आता युनिफॉर्म भेटला आहे. आता घेतलं, कलेक्ट केलं. कारण ऊन तर भरपूर आहे, पण टायमिंग बी 10 ते 1चाच होता. त्यामुळे मग यावं लागलं. मग आता घेतलं, आता चाललो घरी. मम्मी ते कोणतं झाड आहे? शोचं झाड. आत्ताच आम्ही मंदिरात आलो. मंदिरातून छानपैकी दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घेतलं आणि ते जरा बसते 5 मिनिटं. दुरुच्या शाळेच्याच बाजूला एक मंदिर आहे श्रीकृष्णांचं, छान आहे. आणि गणपतीचं बी. हां, गणपती बाप्पांसाठी आहे आणि साईबाबांचं. आणि साईबाबांचं पण आहे. मग त्या मंदिरात आलो आम्ही, तर दर्शन घेतलं आणि आता चाललो घरी. ऊन तर लागते प्रचंड, पण मग म्हटलं कधी येणं होत नाही इकडे, त्या तिला स्कूल बस असल्यामुळे. पण मग कधी आली काही कामानिमित्त तर मग आम्ही येतो या मंदिरामध्ये. अगर कधी आपल्याला देवांची सहायता लागली तरी सुद्धा मी येतो. हां, माझं छान आहे. असं ग्रीनरी आहे आजूबाजूला, असं झाड आहे. आणि इथे महादेवाचं छोटंसं मंदिर आहे आणि इकडे राधाकृष्णजींचं इथे मंदिर आहे. आणि इकडचं शूट पण ना, इकडे बी झाडच आहे, असं आहे. नाही तिकडं अगर खाली पाणी असतं माहिती का पावसाळ्यात. हो का? तिथे थोडंसं खाली असं उतार आहे, ते म्हणजे तिकडे पाणी असतं. ठीक आहे, चला. बेलाचं झाड आहे, ते एवढं मोठं. बेल तोडू नये म्हणून बेलाच्या झाडाला असं कुंपण घातलेलं. किती छान आहे बघ. काय तिकडं जायचं. छानपैकी आता दर्शन केलंय. कुठे काय तिथे पण तर दर्शन केलं. हां, काय तिथे खेळायला? आणि आता आम्ही चाललोय घरी. जाईल तिथे, फक्त तुम्हाला पानं खेचायची. दुर्वाची इथे नवीन शाळा असल्यामुळे दुर्वाचं आम्ही एप्रिलमध्ये आलो तेव्हाच ॲडमिशन घेतलं होतं. पण न्यू ॲडमिशन असल्यामुळे तिला न्यू ड्रेस घ्यायचा होता. पण मग एप्रिलमध्ये तिला अर्धे ड्रेस मिळाले होते आणि ड्रेसमधल्या अशा बऱ्याचशा गोष्टी मिळायच्या बाकी होत्या. मग त्या आणण्यासाठी आम्ही दोघीजणी शाळेत गेलो होतो. कारण मग जाऊन आलो आणि जाऊन आल्यानंतर तिथं एवढं गर्दी बी होती. पण काम झालं बाबा, उशीर का होईना पण झालं. त्यानंतर घरी येता येता दुपारच झाली आणि ऊन तेवढं भयंकर लागत होतं, विचारूच नका. मग आलं, त्यानंतर थोडासा आराम वगैरे केला. त्यानंतर मग संध्याकाळी जेवणाला बेत काय करायचा म्हणून मग आई म्हटलं की दुधीची थालीपीठच करू. मग हे अशी दुधीची थालीपीठं केली. त्याचं पीठ कसं मळतात हे शूट करायचं माझ्याकडून राहून गेलं. पण मग ते पीठ कसं मळायचं, तर त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ आणि गव्हाचं पीठ अशी 3 पिठं घ्यायची. त्यामध्ये गव्हाचं पीठ थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आणि ती उरलेली 2 पिठं कमी प्रमाणात घ्यायची. नंतर त्यामध्ये लाल तिखट टाकते, हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि ते त्या पिठात टाकायचं. दुधीची साल काढून दुधी खिसून त्यामध्ये घ्यायचा आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ओवा आणि त्यामध्ये कोथिंबीर वरूनसुद्धा थोडीशी चिरून टाकायची आणि मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आणि मग ते सगळं हाताने मग मिक्स करून घ्यायचं. पीठ मळून घ्यायचं सैलसर. मग ते पीठ मळून झालं की त्यानंतर मग ओला रुमाल घ्यायचा आणि ते थालीपीठं त्या रुमालावर थापायचे आणि त्याला असे होल होल करायचे आणि मग ते असे गरमागरम तव्यावर भाजून वगैरे खायला खूप छान लागतात. आणि आमच्या घरात हे असे प्रकार सगळ्यांना आवडतात. मग सगळ्यांनी असे गरमागरम करून दिले. मग बघा माझा अवतार गरमीमुळे असा झाला होता. मग सगळ्यांना गरम गरम करून दिले. सर्वांनी मग एक एक करून खाल्ले. दरवेळेसारखं मी थालीपीठं बनवत होती तेव्हा राधाची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती. तेव्हा ती खाली येऊन माझ्याशी काहीतरी बडबड करत होती. म्हणून तिच्याशी मी बनवता बनवता अशा गप्पा मारत होती. मग असंच आमचं एकमेकांशी गप्पा मारत मारत थोडंसं ती काय बोलते ते ऐकत ऐकत मी आपली माझी एक 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 करून थालीपीठं बनवून घेतली.
आणि मग नंतर मग पुढच्या कामाला मग तेवढं लवकर करून घेतलं तर नंतरचं पण लवकर आवडतं. त्यानंतर मी सुद्धा मग माझ्यासाठी 2-3 बनवून घेतली आणि मी सुद्धा मग गरमागरम ती थालीपीठं खाऊन घेतली. आम्ही या शॉपला गेलो होतो. मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.